नमस्कार. बरं आता ताई मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा काय त्यांच्याकडून? पहिली तर ते खूप बोलतात ऍक्च्युली. हां, तर मग मी कमी बोलते ना त्यांच्यामुळे. मग ते असं समजून घेतलं पाहिजे की हां बाबा मी बोलतो म्हणून ती कमी बोलते. मला सारखे बोलत असत तू कमीच बोलते, तू बोलतच नाही, असं असतं. मी तुम्हाला बोलायला वेळ दिला पाहिजे. नाही, मला असतो वेळ, पण ते असे पटापट बोलून जातात ना की मग काय ओके एवढंच असतं आमचं. काय हे मला कळलीच नाही अपेक्षा. तेच मला पण अपेक्षा काय म्हणजे तुम्ही असं मला बोलून सारखं बोललं नाही पाहिजे की तू बोलत नाहीस, तू खूप कमी बोलते. मी बोलेन ना नंतर. ठीक आहे. हा मी बोलेन ना नंतर. मी नंतर त्याच बोलणार आहेत आणि तुम्ही करणार आहात असं आमच्या ताईला सांगायचं. पुढची अपेक्षा फिरणं म्हणजे जिथे जातात ना असं सांगून जायला पाहिजे. हां. मग असं कुठे गेल्यानंतर मग मी विचारावं की कुठे होतात एवढा वेळ, असं तेव्हा कुठे सांगणार मी इथे होतो. म्हणजे जाण्यापूर्वी सांगून जा. हां हां तसं काय हो, मान्य? मी सांगूनच जातो नाही कदाचित ना. सांगत. नेहमीच नाही सांगत हं. नेहमीच नाही सांगत. म्हणजे नेहमी सांगतात, कधी कधी नाही सांगत असं. हा. ठीक आहे, सांगून जातो. तिसरी अपेक्षा म्हणजे असं असं विचारलं ना काय आवडतं तुम्हाला, तर काहीच नाही आवडत असंच नेहमी उत्तर असतं. आता सांगितलं पाहिजे ना की काय आवडतं काय नाही. जेवणातलं पण काय पण चालेल मला, तर काय पण कसं करणार ना. काय हो मान्य काय? आता ह्याच्यावरती काय अपेक्षा आहे? आवडत खरंच असं काही चॉईस नाही आहे. आणि जेवणातलं बोलत तर त्या गोष्टीचं मला नाव नसतं माहिती, त्यामुळे मी सरळ बोलतो की काहीच माहिती हां. नसतं. जेवणातला कुठला असं विचारलं ना काय बनवलं, हां बनवलेलं मम्मीने काहीतरी. हा असं त्या भाजीचं काहीतरी नाव काय नसतं माहिती, त्यामुळे मग मी जास्त त्यात तुम्हाला भाज्या कुठल्या कुठल्या माहिती आहेत सांगा साधारण मला. बटाटा, अरे एक हा. दुसरा बटाटा, बटाटा, दुसरा बटाटा, कांदा पण भाजीमध्ये घेतात. बटाटा कांदा, हा नाही भेंडी, 3 बटाटा नाही चौथा 3 झालं. कढईतला गवारी, बटाटा गवारी, 4. चवळी, चला चवळी 5. पालेभाजी समजूया आपण. चवळी 5. हा पालक, पालेवर नका पालक, पालक ते आलेत तुमचे. मी भाजी विचारली. भाजी मेथी, 6. मेथी, मटकी, 7. तो कडधान्य आहे. नाही नाही भाजी भाजी त्याची भाजी बनते ना. भाजी भाजी बटाट्याच्या भाजीत टाकून खाल्ली की तीच भाजी होती. 7. फ्लॉवर, फ्लॉवर चला फ्लॉवर. 4. अजून 2 राहिल्या. कोबी, 5. कोबी, हा कपडे धुतो. धोबी. धोबी नाही सॉरी आणि अजून एक सांगा. नाही धावा नाही आठवते खरं. हा 10वी नाही भाजी. 10वी भाजी. सगळे एकत्र करून कुर्मा सांगा ना. हा कुर्मा सांगतो. क्या बात आहे. 10वी भाजी कुर्मा. व्हेरी गुड. छान मस्त मस्त मस्त. मला मी या पहिल्यांदा ऐकल्या भाज्या. मला कळतंय तुमचं काय होत असेल ते. हा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळे म्हणतात राग येतो भरपूर, तसं मी मॅनेज करून घेतो त्या गोष्टीला, पण कमीच करा तर चांगलं आहे. तर राग कमीच असू द्यात. 1 मिनिट. राग कमी होईल का? ते जसे वागतील त्याच्यावर डिपेंड आहे ना ते. मी असं राग येण्यासारखं काहीच करत नाही. ते आता बोलताय ना, मग नंतर काय होईल ना असं म्हणजे. अच्छा नंतर तयारी करूनच ठेवली तुम्ही. बाबा माझ्या. बरं चला. दुसरी अपेक्षा राग कमी करणे पहिली अपेक्षा. दुसरी एक्झाम्सवर वगैरे आणि एज्युकेशनवर ध्यान जास्त द्यावं पहिली गोष्ट. शिक्षणावरती हा, जास्त आणि लक्ष द्या. काहीतरी एक एम ठेवावा नक्कीच. बरं शेवटचं आणि तिसरी माझ्यासोबत आयुष्यभर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करत राहा. मान्य. हां जमेल तेव्हा करीन मी. चला जमेल तेव्हा करेन. तेव्हा या साहसी खेळांसाठी जास्तीत जास्त ठिकाणी यांना घेऊन जा आणि खेळ खेळण्याची संधी द्या. नाही तर खेळ कसा खेळायचा हे समजवण्यातच सूर्यास्त व्हायचा. हां आता दोघेही तुमच्या घरच्यांना किंवा तुम्ही तुमच्या सासरच्यांना म्हणजे यांच्या आईबाबांना आणि तुम्ही त्यांच्या आईबाबांना कसा विश्वास द्या? काय सांगा? जसं तुम्ही आजपर्यंत त्यांना सांभाळलं म्हणजे मम्मी पप्पांनी यांना, तसंच मी त्याप्रमाणे ना तर नाहीच जमणार, पण त्याचं थोडं तरी मी सांभाळेन असं. हां नक्कीच. आणि तुम्ही त्यांना सांभाळणार. म्हणजे तसे ते हे आहेत जरा काय काय त्याला बोलतात तसे, हे 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 मग म्हणजे जरा गोंधळल्यासारखे असे हे होतात, त्यामुळे मग हा त्यामुळे काळजी करू नका. जिथे जिथे गोंधळतील तिथे तिथे ही माऊली आहे. तुम्ही काय सांगणार त्यांना, त्यांच्या आईबाबांना? नक्कीच जेव्हा पण सपोर्ट जसा पण लागेल ऑब्व्हियसली मी देईनच तो. आणि तोच प्रयत्न आत्तापासूनच चालू आहे, पण नेहमी तोच प्रयत्न ठेवेन. हां शेवटपर्यंत तोच प्रयत्न असेल. थोडक्यात काळजी करू नका. मुलीची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की व्याही उत्तम मिळालेत आणि त्याचबरोबर विवाहानंतर हा पतीसुद्धा खूप काळजी घेईल. जावयापेक्षा मुलगा बनून
राहील तुमच्यासाठी, काळजी करू नका, हा विश्वास मी देतो. आणि तुम्ही दोन्ही भावंड काळजी करू नका. आता तुमच्यावरचा राग कमी होणार आहे हळूहळू आणि तिकडे वाढणार आहे, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. हं? हसत राहा, आनंदी राहा. दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि देऊया झी मराठीकडून तुमच्यासाठी हे चांदीचं नाणं.